फायनली या कामाचा मुहूर्त काढलेला आहे. तर काय हे सगळे भांडे ना मला घासायचे बऱ्याच दिवसापासून, म्हणजे 8-10 दिवस झाले माझं चाललेलं की हे सगळे ना स्वच्छ करून घेऊ. खूप धूळ बसलेली आहे. आता तुम्हाला दाखवते बघा मी किती धूळ बसली, तुम्ही बघू शकता. आणि वापरच नाही आहे हे सगळे भांडे ना, जसे तसेच ठेवलेले असतात. हात लावायची पण गरजच पडत नाही. पण आता म्हणजे खूप दिवस, आता एप्रिल महिन्यामध्येच मी ह्या सगळ्यांना स्वच्छ केलेलं. तर आता गरज वाटली मला. आणि म्हणजे पूर्ण रिकाम वगैरे तर करून नाही, पण वरच्या बाजूने मी सगळी ही भांडी ना घासून घेणार आहे. त्यासाठी सगळ्यात आधी ना सगळी भांडीशी काढून घेतली, झाडून झटकून घेतलं. आणि वरचे जे टाके आणि डबा आहे ना, तो खूप जास्त हेवी होतं. मदतीला मला कोण नव्हतं सध्या, आई पण नव्हत्या घरामध्ये आणि ह्यांनी पण नव्हते. मग त्यामुळे मी ते स्किप केलं. बाकी ह्या कोपऱ्यातले पण मला भांडे काढायचे, पण मी सध्या घाबरते कारण की तिथं मला नेहमी पाल दिसत असते. ज्या गोष्टीची मला चीड आहे ना, तीच गोष्ट माझ्या समोर येते. पण ठीक आहे, कारण की आता ऑप्शन नाही आहे, घरात कोण नसल्यामुळं मलाच ते सगळं काढावं लागलं. ते कोपऱ्यामधले पण सगळे भांडे काढले. आणि मनावर घेतलं ना तर कामं पटपट होतात असं वाटतं मला. तर मी हे मनावर घेतलं, त्यामुळे माझे 1 तासामध्ये ना सगळी भांडी काढून धुवून म्हणजे सुकवायला ठेवून पण झालेली, म्हणजे उन्हाला लावून पण ठेवून झालेली. म्हणजे एवढ्या फास्टमध्ये होतात कामं जर आपण मनावर घेतलं. तर ह्या सगळ्या भांड्यांचा नंबर आहे ना डायरेक्ट दसऱ्याच्या वेळेलाच येणार, तेव्हाच काढण्यात येणार ही भांडी. तर त्याला थोडा वेळ आहे. सकाळचे वाजले 10 आणि मी 10 वाजता म्हणजे सकाळी सुरुवात केली. स्वयंपाक नाही केलेला अजून, तो आता नंतर सुरू केला करायला. कारण की ना दुपारच्या वेळेला मला खूप जास्त कंटाळा येतो बाहेर बसून असं भांडी वगैरे घासायचा, ऊन थोडं पोत येत असतं त्यामुळं. तर मी सकाळी सगळी भांडे घासून पण झाली. आता माझा स्वयंपाक पण झाला आहे. दुपारच्या वेळेला फक्त डबे वगैरे सगळे ही लावून टाकते, म्हणजे निवांत आपल्याला थोडा रिलॅक्स करण्यासाठी वेळ पण मिळतो. तर सकाळी थोडी स्फूर्ती असल्यामुळे सकाळीच ही कामं अशी मला करायला आवडतात. तर सगळी भांडी आता मी लावायला सुरुवात करते. सगळ्यात आधी पेपर मांडून घेते इथं. आणि हे सगळे पेपर मांडता, जुना पेपर आला माझ्या हातामध्ये, म्हणजे एकादशीचा पेपर. आणि त्यावर खूपच सुंदर असा विठ्ठलांचा फोटो होता, खूप छान होता. पण साईडला मी ठेवलं आणि राहिलेल्या कामाला सुरुवात केली. म्हणजे सगळे हे भांडे लावून टाकले. आणि भांडे लावायला तेवढा काही वेळ लागत नाही. गृहिणीचा वेळ जास्त तर किचनमध्येच जातो. आणि किचनमध्ये जर असं सगळं स्वच्छ वगैरे असले ना तर खूपच छान पॉझिटिव्ह एनर्जी तर असते आणि मन प्रसन्न पण राहतं. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.